शिवसेना कोणाची हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता आणि शिवसेना कोणाची याचं उत्तर आज मिळालेलं आहे। या निकालाबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज शिवसेनेचे उपनेते माजी आमदार गोपीकिशन बाजूराजी साहेब, निकाल लागला, काय प्रतिक्रिया आहे? खऱ्या अर्थाने सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। हे तुम्हाला माहीत आहे, हा निकाल अपेक्षितच होता, कारण की ह्यामध्ये काहीच नव्हता। ज्या अर्थी इलेक्शन कमिशनर चुनाव आयुक्तनी ज्या दिवशी धनुष्यबाण आमच्या आहे, बाळासाहेबांच्या आहे, ही शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचा वारसा ह्या राज्यामध्ये देशामध्ये कोणी घेऊन चालणारा असेल तर ते आमचे एकमात्र ह्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आम्ही त्यांचे सर्व पाईक। बाळासाहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने कोण घेऊन जाणार आहे याचा निकाल इलेक्शन आयुक्तने ज्या दिवशी धनुष्यबाण आमच्या हातात दिला होता त्याच दिवशी आमची विजयश्री झाली होती। उद्धव ठाकरेंचं काय होणार? उद्धव ठाकरेंचं आता पुढे काय भविष्य आहे? नाही, आता त्यांच्या भविष्याबद्दल आपण काही भविष्यकार नाही की त्यांच्या भविष्य ठरवणार, परंतु एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांचे पूर्ण सहकाऱ्यांच्या भविष्य एकदम गोल्डन भविष्य आहे। आणि गोल्डन भविष्य असण्याच्या कारण की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही बाहेर निघालेलो आहोत। आणि ज्या दिवशी हा निवडणूक आयुक्ताकडून आम्हाला धनुष्यबाण मिळाला होता त्या दिवशीच आम्हाला तर हा निकाल पाहण्याची सुद्धा गरज नव्हती। रिपीटेडली 8 ते 10 रिट पिटिशन दाखल त्यांनी केले, सर्व रिट पिटिशन डिस्क्वालिफाईड झालेस। एकही रिट पिटिशनमध्ये फक्त आमचा व्हीप तुम्ही का स्वीकारला नाही, आम्ही व्हॉट्सॲपवर टाकला होता, आम्ही यूट्यूबवर टाकला होता, अशाने काही व्हीप होत नाही। खऱ्या अर्थाने व्हीप आणि मीटिंग घेण्याचे जे संवैधानिक अधिकार आहे, संवैधानिक मार्गानेच जावं लागते। यापूर्वी पक्षाने एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या पूर्वी पक्षाने कधीही संवैधानिक मार्गाने मिटिंगा घेतल्या नाहीत, काही घेतले नाही। कोणतेही धोरणात्मक निर्णय असेल किंवा जनसामान्य परत बाळासाहेबांचे विचार पोहोचण्याचा कोणताही उद्दिष्टिक काम त्यांनी न केल्यामुळे हा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी हा मोठा उठाव केला। हा उठाव करण्याची गरजच हा होती की बाळासाहेबांचे विचार कुठंतरी लुप्त होऊ नये आणि हे विचार कायमस्वरूपी राहावे, म्हणून हा उठाव झाला होता। आणि या उठावाच्या सोबतच महाराष्ट्राची जनतासुद्धा त्यांना अभिनंदन करून त्यांच्या मागं पाठीशी त्यांच्या होती। आणि आज सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, हे 2 वेळा झाला, निवडणूक आयुक्तांच्या वेळी झाला आणि आजही झाला। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की व्हीप जो आहे, व्हीपवर मोठी चर्चा होत होती आणि विधान परिषदेतले मुख्य प्रतोद जे आहे शिवसेनेचे आमदार विप्लव बाजूरी आपल्यासोबत आहेत। सर, आज निकाल लागला, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? हे निकाल निश्चितच अपेक्षित होता, कारण हे निकाल म्हणजे हिंदुत्वाची विजय आहे। जे मेन आपण इलेक्शन लढलो होतो, युतीमध्ये लढलो होतो, हे त्याचा विजय आहे। आणि आज बाळासाहेबांनाही कळलं असेल की हिंदुत्वाचा विजय झालेला आहे। यांनी जे चुकीचे नंतर तडजोड केली होती ते आता खऱ्या अर्थाने अमान्य झालेली आहे। व्हीपबद्दल बऱ्याच चर्चा होत होत्या, आता तुमचा व्हीप जो आहे त्याला आज जो निर्णय लागला त्यांना एक कायदेशीर मान्यताही मिळालेली आहे। आता पुढची वाटचाल जी असेल शिवसेनेची, तुम्ही युवा सेनेत पण तुमच्याकडे जबाबदारी आहे, पुढचे काय आव्हानं तुम्हाला वाटतात समोर? जे नक्की माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे आम्हाला आदेश देणार ते आम्ही नक्की पार पाडणार आहे। आणि धनुष्यबाण हे शिंदे साहेबांचाच राहणार आहे आणि हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। जसं मोठ्या साहेबांना मी विचारलं की उद्धव ठाकरेंचं भविष्य काय, तसं तुमचे मित्र आदित्य ठाकरेंचं पुढचं भविष्य काय असेल? तर त्यांनी हिंदुत्वावर पुन्हा यावं, आमचा हेच मेन उद्देश आहे। ते जर आले तर ते नक्कीच त्यांचंही भलं होणार आहे। म्हणजे तुम्ही स्वागत करणार त्यांचं? नक्की हिंदुत्व जे बाळासाहेबांचे धोरण होते त्यांनी ते तसेच पायी चालले ते, तर नक्कीच आम्ही स्वागत करणार आहे त्यांचं। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी परत हिंदुत्वाची भूमिका स्वीकारावी, परत आम्ही त्यांचं स्वागत करू असं आमदार विप्लव बाजूरी यांनी म्हटलं। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।